नमस्ते. नैनाज वेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ब्रॉड बीन किंवा वालपापडीची भाजी करणार आहोत. ही भाजी करायला सोपी आहे. ही भाजी करण्याआधी आपल्याला त्याच्या शिरा काढणं आवश्यक आहे, कारण या शिरासकट जर आपण शिजवलं तर भाजी नीट शिजत नाही आणि या शिरा तोंडात येऊन चव घालवतात. तर याच्यासाठी इथे आपण दोन्ही बाजूनी अशा आपण शिरा काढतो आहे आणि उघडून त्याच्यामध्ये अळ्या वगैरे आहेत का हे बघून इथे मी आता सगळ्या वालपापडी शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि उघडून बघितलेल्या आहेत. नंतर मी आता या पाण्यात घालून धुवून घेते आहे आणि एका चाळणीवर काढते आहे. याच्यानंतर आपण ही वालपापडी हाताने तोडून घेऊ शकतो भाजीसाठी, किंवा इथे मी जशी चिरती आहे 4-4, 5-5 एकत्र घेऊन तशा चिरू शकतो. तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आता इथे तुम्हाला दिसते आहे, इथे व्यवस्थित चिरून घेतलेली सगळी वालपापडी इथे दिसते. याच्यानंतर आपण ही भाजी आता कुकरमध्ये करणार आहोत. तुम्ही कढईमध्ये पण हवं तर करू शकता. कुकरमध्ये केल्याने हात फिरवत राहायचा प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यासाठी इथे 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे कुकरमध्ये छोट्या, आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालून ते तडतडू दिलेले आहेत. हे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा चण्याची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि अर्धा चमचा उडदाची डाळ घालते आहे, आणि हे दोन्ही थोडंसं डाळी लालसर होऊ द्यायचे. तसंच एक मी इथे लाल मिरची, सुकी मिरची तुकडे करून घालते आहे आणि हे सगळं आपण परतून घेतो आहे. डाळींचा रंग थोडासा बदलला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं घालते आहे आणि आपण जी चिरून ठेवलेली वालपापडी आहे ती घालते आहे, सगळी एकत्र. ही सगळी आपण आता आपल्या फोडणीबरोबर मिसळून घेतो आहे आणि नंतर त्याच्यामध्ये बाकीचे पदार्थ घालणार आहोत. आता तर इथे मी आधी मीठ घालते आहे, चवीप्रमाणे घालू शकता. मी इथे 1 छोटा चमचा घालते आहे. 1 चमचा लाल तिखट घालते आहे. थोडीशी हळद घालते आहे, 1 पाव चमचा हळद. नंतर थोडासा इथे गूळ घालते आहे मी. तुम्ही हवं तर साखरही घालू शकता. आता हे सगळं आपण आपल्या भाजीबरोबर व्यवस्थित मिसळून घेतो आहे. इथे मी 1-2 चमचे पाणी घालते आहे. याच्यापेक्षा जास्तीची जरूर नाही आहे. ते 1 चमचाभर सुद्धा पुरतो, कारण भाजीमध्ये पाण्याचा अंश असतोच. तसंच इथे मी 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घालते आहे. दाणे भाजून कूट केलेला आहे आणि हे सगळं मिळून आता परत मिसळून घेते आहे. नंतर इथे मी 2-3 चमचे खोवलेला ओला नारळ घालते आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून आणि वेट ठेवून फक्त 1च शिटी घ्यायची आहे, कारण आपली वालपापडी व्यवस्थित कोवळी आहे. 1 शिट्टी झाल्यानंतर कुकर नॅचरली गार होऊन द्यायचा आहे आणि इथे आपण बघू शकतो भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. तरी तुम्ही भात, चपाती, भाकरी वगैरे सर्व करू शकता. तुम्ही कुठल्या प्रकारे, वेगळ्या प्रकारे करत असाल तर कॉमेंटमध्ये जरूर लिहा. तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला.